नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, आज 14 जुलै आहे आणि आजपासून इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। परंतु रजिस्ट्रेशन प्रक्रियेच्या दरम्यान जे काही विविध डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट सीटी सेलकडनं केलेली आहे त्या संदर्भामध्ये बरेचशे विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटची पूर्तता झालेली नाही आहे। अनेक विद्यार्थ्यांकडे वेगवेगळे जे डॉक्युमेंट लागतात ते उपलब्ध नाही आहेत। तर साधारण कुठले डॉक्युमेंट्स लागतात आणि कोणते डॉक्युमेंट आपल्याला कंपल्सरी आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक करा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन प्रक्रिया करताना आपण जर सीईटी परीक्षा दिलेली असेल तर आपल्याला सीईटीचा स्कोअर कार्ड आणि जर जेई पण परीक्षा दिलेली असेल तर जेईचा स्कोअर कार्ड हे दोन डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी आवश्यक असतात, जे की आपल्याला अपलोड सुद्धा करावे लागतात। त्यानंतर 10वीची सनद, म्हणजे जे मुलांचं स्टेट बोर्ड होतं त्याची 10वीची सनद आणि 12वीचं मार्कशीट हे दोन्ही डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करण्यासाठी लागतात। हे आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेचे आहे। त्यानंतर जर आपण कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे 3 डॉक्युमेंटसुद्धा आपल्याकडे उपलब्ध असणं गरजेचे आहे आणि हे तिन्ही डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करावे लागतात। त्यानंतर यावर्षीपासून EWS कॅटेगरी असेल किंवा कोणती पण रिझर्व कॅटेगरी असेल तर त्या केसमध्ये फीसमध्ये जे नव्यानं SCBC, EWS आणि OBC कॅटेगरी यांना फीसमध्ये मुलींच्या बाबतीत माफी दिलेली आहे। ऑलरेडी इतर ज्या रिझर्व कॅटेगरी आहेत त्यांना ऑलरेडी माफी असते। त्यामुळं यापूर्वी फक्त इन्कम विचारलं जायचं। आज या ठिकाणी जे तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं आहे, इन्कम सर्टिफिकेट मागितलं जाते। परंतु बरेचसे जे सर्व्हिसवाले पेरेंट्स असतात तर त्यांच्याकडे फॉर्म 16 असतो किंवा ITRची कॉपी असते किंवा इतर कुठला डॉक्युमेंट असतो, परंतु त्यांच्याकडे तहसील ऑफिसमधनं किंवा सेतू सुविधा केंद्रातून घेतलेलं इन्कम सर्टिफिकेट नसतं। तर मी सर्व पालकांना आवर्जून सांगेल, यावर्षीपासून इन्कम सर्टिफिकेट हे अपलोड करावं लागत असल्यामुळं आपण इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या, जे की तुम्हाला अपलोड करणं कंपल्सरी आहे। ठीक आहे। त्यानंतर एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट हे सगळ्या कॅटेगरीसाठी कंपल्सरी डॉक्युमेंट आहे। अनेक विद्यार्थी असे आहेत की त्यांनी हे सर्टिफिकेट अजून काढलेलं नाही आहे। कृपया एज, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल हे तुम्ही काढून घ्या, कारण हे सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागतं। काही तहसील ऑफिसमध्ये एज अँड नॅशनॅलिटी वेगळं भेटेल आणि एज अँड डोमिसाईल वेगळं भेटेल। वेगळं भेटलं तरी चालतं, एकत्र असेल तरी चालतं, परंतु हे सुद्धा डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतात। म्हणजे थोडक्यात 10वी 12वीचं मार्कशीट, त्याच्यानंतर तुमचं जेईचं आणि सीईटीचं स्कोअर कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, 1 इयर इन्कम, एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल जवळजवळ 8 ते 9 डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करावे लागतात। यापैकी आपल्याकडे कुठलाही डॉक्युमेंट नसेल तर कृपया तो डॉक्युमेंट आपण काढून मगच रजिस्ट्रेशन प्रक्रियेला जावं। कुठला तरी डॉक्युमेंट्स आपण उगीच अपलोड करायचा प्रयत्न करू नका, कारण एकतर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे, एक तर तुम्ही ई व्हेरिफिकेशन घेऊ शकता किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन घेऊ शकता। जर तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात तर तुम्हाला ती डेट निवडावी लागते, तिथला वेळ घ्यावा लागतो। त्यामुळं रजिस्ट्रेशन प्रक्रियेला सामोरं जाण्यापूर्वी आपल्याकडं सगळ्या कागदपत्रांची पूर्तता असणं फार गरजेचं आहे। काही केसेसमध्ये व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलेला असेल तर आपल्याकडं अप्लाइड बट नॉट रिसिव्ड म्हणून आपण ऑप्शन निवडू शकतो। त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडिटीची रिसिप्टसुद्धा अपलोड करता येईल। सो बऱ्याच विद्यार्थ्यांचे आमच्याकडेच रजिस्टर्ड मुलांच्या बाबतीत बऱ्याच जणांचं इन्कम त्यांच्याकडे उपलब्ध नाही आहे। काही मुलं आज नव्यानं आले, त्यांच्याकडे एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल उपलब्ध नाही आहे। म्हणून सगळ्या पालकांसाठी एकत्रित ही माहिती शेअर करण्याचा आपण प्रयत्न या ठिकाणी केला। आपल्यापैकी कुणालाही इंजिनिअरिंग काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमच्या छत्रपती संभाजीनगर ऑफिसला नक्की व्हिजिट करू शकता। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।